सर्व आदिवासी वादा कट्टर समर्थक तालुक्यात प्रमाणे याही वर्षे आपण खरं तर चलो सरळ गाव अशा प्रकारचा आपला सर्व कार्यकर्त्यांचा हा दौरा असतो। दसरा मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि आज ही कोकणातली सहल आहे आपली। खरं तर माझा सहलीला जाण्याचा उद्देश म्हणजे आपण सर्वांना बरोबर घ्यायचं आणि सहलीला जायचं। तसं बाकीच्या नेत्यांनी मी परदेशात पण गेलो असतो 2 लाखामध्ये, विमानाने गेलो असतो, विमानाने आलो असतो, पण मी एकटाच आलो असतो। आता ही सगळी गोरगरीब जनता घेऊन मी आज कोकण दौऱ्यामध्ये निघालेलो आहे। मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी शिस्तीने जायचंय, कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ करायची नाही। प्रवासाचं काम आहे, घाटातून जायचंय। आपल्या महिला भगिनी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष मंडळी आहे, सरपंच मंडळी आहे। ती सहल ही अगदी शिस्तीने चला, कुठल्याही प्रकारचा राजकारण नाही, कुठल्याही प्रकारचा जातपदी काय राजकारण केला पण पुढं, पण आपली माणसं जपायची, आपल्या माणसाला जीव लावायचा हा दृष्टिकोन खरं तर आपल्या समोर असतो। खरं तर आपण सगळे मंडळी इथून आता आपण निघणार आहे। तिकडे आपल्या काही गाड्या आहेत, काय अजून गाड्या मागे येतात, त्या गाड्या रस्त्यामध्ये जॉईन होतील। कुठल्याही प्रकारचं आपल्याला आता इथं शांततेच्या मध्ये सगळी जायचे। सर्वांना माझी विनंती आहे की आपली परंपरा अशीच चालू राहणार आहे जोपर्यंत माझ्या जीवाची वाट तोपर्यंत। कारण ही तुम्ही मला मानणारी खूप मानते। आता इकडे डामच्या बाईकडे एसटीला कोण आले, आता या बाई डामकीकडे पुढे इंगोडवरून एसटीला आले। मला त्यांचा विशेष कौतुक करायचे की त्यांना गाडी नाही भेटली, पण आजच्यावर निष्ठा आहे म्हणून म्हणजे मला जायचं ते कोकणात। आपण सहलीसाठी जाणार आहे, आपली सहल इतकी सुंदर झाली पाहिजे। मंत्री कुठे जातात, गुवाहाटीला, इकडं तिकडं गुवाहाटीला जातात, मजा करतात। आपण गुवाहाटीला जायचं, आपण लोकांना घेऊन जायचं। जनता असं तरच नेता, जनता नाही तर नेता नाही, कोणी असो। ज्यांनी गरीबाला जपलं हो तिथून पुढच्या भविष्य काळामध्ये नेता झाला। आपण निलेश लंके पाहिला, निलेश लंके खासदारकीच्या प्रचाराला टँकर खाली आंघोळ करायचा आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपायचा। समोर डोंगर होता, डोंगर लोटला, तो खासदार झाला। राजकारणामध्ये माणसांनी गरिबांना जपायचं असतं। या सहलीला जाण्याचा उद्देश एवढाच आहे का आपल्या लोकांना कुठेतरी बरोबर घेऊन जावं। आज महिला मंडळी, मी माझ्या मिसेसला पण घेतलेले, बायकोला बरोबर। आम्ही नवरा बायको आणि माझा पोरगा आम्ही परदेशात पण गेलो होतो एवढ्या खर्चामध्ये। एवढ्या गाड्यांना आपण खर्च करा, एवढ्यामध्ये परदेशात जाऊन आलो, पण नाही, एकट्यांना जायचं, लोकांना बरोबर घेऊन जायचं। त्या ठिकाणी आपण अगदी प्रवास होणार आहे। आमचे याही विजय सर दूधनवरीला मस्तपैकी सर्वांची जेवणाची सगळी सोय केलेली, बाकी सांगत नाही, सगळी व्यवस्थित सोय केलेली, आपली काही अडचण होणार नाही। इथं आता आपण नाश्ता करणार आहे सगळेजण।
होती नाही का रे मामा एवढी वाटेल द्या मामा राहू द्या मामाला तर प्यायला
सागर सागर नाश्ता असं इथे यंदा काय करता जेवढा भरने के छोड़ा मसाला सोडा आपण ना म्हणजे जेवढा भरने का छोड़ा काय आता काय फोटो आपण नाव काय? माझं नाव देवराम सकाराम मांडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि आदिवासी वादळ. माझी दरवर्षी दसरे आणि सरळगावला हे बंधारा आणण्यासाठी सर येत असते. माझे सगळे कार्यकर्ते आहेत, माझ्या मिसेस, माझा मुलगा, आम्ही युथ फॅमिलीसह आम्ही काही मोठाले पुढारी विमानाने कुठेतरी फिरायला जातात. पण मी गरीब लोकांना घेऊन या ठिकाणी खरं तर कोकणाच्या देवता हा बाजार गजगजून केलेला आहे. हा माझा मुलगा आहे, हा माझ्या मिसेस आहेत. आम्ही कुटुंब म्हणजे आलेले 2000 लोक हे माझं कुटुंब आहे आणि त्यांना आम्ही हे तिखट बोंबील घेण्यासाठी इकडे आम्ही खरं तर हे आम्ही आणत असतो. आणि खरं तर आदिवासी भागातली लोक फार हे असतात आणि म्हणून पुढे बाहेर परदेशात नाही जायचं. आपण कोकणामध्ये शेतकरी कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी सहलीसाठी आम्ही येत असतो. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आमचे याई सुधीर ढिगे यांच्या घरी आमचं सर्व 2000 लोकांना यांच्या घरी जेवण असतं. त्या ठिकाणी आमचा सर्व एन्जॉय होतो. आमच्या जवळजवळ आता 50 ते 200 गाड्या घाटाने खाली आमची रॅली आलेली. आणि या रॅलीमध्ये प्रचंड असा घाट बंद झाला होता. परंतु आम्ही वर्षातून एकदा सर्वसामान्य माणसांना घेऊन येणारा मी कार्यकर्ता आहे. काही लोक प्रचंड गर्दी आहे. ते जुन्नर तालुक्यामधून आमचे सगळे कार्यकर्ते आदिवासी वादळ कट्टर समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी दुकानामध्ये माल वाटा येत नाही अशा प्रकारची गर्दी आहे. आम्ही सगळे मंडळी आज या ठिकाणी सहलीसाठी आम्ही खुशी आम्ही या ठिकाणी आलो सहलीसाठी. आणि या सहलीमध्ये कोणी पुढारी नाही, सर्वसामान्य माणूस, शेतकरी माणूस, मजुरीला जाणारा माणूस, चलो सरळगाव जुन्नर, चलो सरळगाव जुन्नर अशा प्रकारची ही खरं तर सहल आहे. आम्ही आता 1 तासामध्ये इथं खरेदी करणार आणि खरेदी झाल्याच्या नंतर सुधीर ढिगे शिक्षक आमचे याई
रूपनवलीला आम्ही जेवणासाठी सर्व मंडळी आमच्या गाड्या इथून आमची रवाना होणार आहे. तिथं आमचं जेवण होईल, तिथे आमचं स्वागत करतील आणि आम्ही परत मार्च जाताने परत आम्ही जुन्नर मार्गी आणि गावी जाणार. अशा प्रकारची आजची आमची खुशी सहल आहे. अशाच्या बाजाराला मी येत असतो आणि या ठिकाणी बंदर नेण्यासाठी आम्ही वर्षातून एकदा येत असतो आणि गरिबांची सेवा करण्यामध्ये मला फार आनंद आहे. समोर बसलेले सगळे शेतकरी सर्वांना मला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या की आपण आता सर्वांनी खरेदी केल्यानंतर सर्वांनी एकीमागे गाडी धरून कुठेही मागे पुढे राहू नका. सर्वांनी शांततेमध्ये हाताने प्रवास करायचे. ही आमची सहल म्हणजे हे आमचं कुटुंब आहे. समाज म्हणजे माझं कुटुंब आहे. मी स्वतःला कधी वाहून घेतला नाही, स्वतः कधी ट्रीटला जातात. समाजाला घेऊन सहलीला जात असतो, समाजाला घेऊन मच्छीच्या बाजारात येत असतो आणि म्हणून मी खुशी आज खूप आनंदी आहे, खुशी आहे. आपली गेला का होलसेल मी लावून होलसेल मावला आहे का मला बोले काय किती लोक दोन वाटे आहे का बाळा 40 घ्या आमचं नाश्ता बिस्टा का आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला वाटते वाटली इकून घ्या आता बंदरवाल्याची फोटो करा तुमचे सुको करा बंदरवाले बाईक साहेबांचं आणि मी घोडप्पायलन म्हणून लांडे साहेबांचं आणि माझं वटलूबारचं जवळजवळ 2 पिढ्याचं प्रेमाचं आणि कधी हाक मारली. आज माझी 1 नंबरची गाडीची बैल घोडी अशी सोडून आलो साहेबांसाठी अपघात शेतातून येत असताना. तर साहेब हाक मारलेल्या वेळेला साहेब माझ्यासाठी हजर राहतात आणि जनतेसाठी सुद्धा. साहेबांसारखं निर्मळ मन कुणाचं नाहीये. आपल्या दौऱ्याचा खऱ्या अर्थाने अतिशय सकाळपासूनच आनंद उत्सवामध्ये सर्व कार्यकर्ते असतील, आमचे सर्व माता भगिनी असतील, अतिशय आनंद उत्सवामध्ये सकाळी 9 वाजता सुरू झालेली खऱ्या अर्थाने आमची सहल. आता पुढे सर्व बाजार घेऊन त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक आमची माता बहीण असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी चांगला बाजार दिला. ते बाजार करताना आमचे निर्माण सर्व चांगल्या रेटमध्ये त्या ठिकाणी आम्हाला ठिकाणी उपलब्ध करून दिला सगळा ताजा चांगला माल. त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी आभार करतो. त्याचबरोबर आमचे सासरे घिगे सर असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये
सर्व जे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना कमी रेटमध्ये सर्व माल उपलब्ध करून दिला. धोरण आहे का सहल साजरी करताना आपण सर्व बाबा कुटुंब कुठेतरी फॉरेनला जातो, कुठेतरी गोव्याला जातो, तसं न जाता कुठेतरी आपलं हे कुटुंब आमचं 4-5 लोकांचं नसून आमचं कुटुंब हे हजारांचं कुटुंब आहे. त्यांना घेऊन सहलीसाठी फिरायला आम्ही सर्व या ठिकाणी आज जमलेलो आहे. त्यामध्ये शेकडो गाड्या आहेत, हजारो लोक यामध्ये सहभागी झालेत. हे प्रेम सर्व आमच्या लांडे कुटुंबावरची मंडळी आहे. आम्ही सुद्धा जोपर्यंत आमच्या जीवाजीव आहे शेवटच्या श्वासापर्यंत असंच या ठिकाणी सर्वगाव असेल, मसा असेल, कोकण या भागामध्ये येत राहू एवढीच या बाजाराच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे सहकार्य सर्व मंडळी सर्व गावातले सर्व व्यापारी असतील त्यांनी यावर्षी केलं तसं येणाऱ्या काळात सुद्धा असंच करा. आमचं तुमचं प्रेमाचं नातं हे आपलं कायमचं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, ते कधी न तुटणारं हे आपलं नातं आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रकारची खरेदी सर्व आमच्या शेतकरी बांधवांची सर्व माता भगिनींची त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आता त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर शिस्तीचं पालन करत त्या ठिकाणी आम्ही जुन्नरला रवाना होणार आहे. आदिवासी जनतेचे कैवारी माझे व्याई श्री देवराम शेठ लांडे हे ज्यावेळेला आमचा संबंध झाला 3-4 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर 20 वर्षापासून आम्ही मित्र होतो. 1 वर्ष सोमवार रसईचा बाजार, 1 वर्ष मंगळवार घरेगावचा बाजार, अशा प्रकारे संबंध घडल्यापासून माझी आई आदिवासी जनतेचे कैवारी, त्यांना कोणी नाही वाली, त्यांना देवराम शेठ खाली, अशा उक्तीप्रमाणे ते सगळ्या जनतेला घेऊन या ठिकाणी येत असतात. आणि इथे आल्यानंतर स्वस्त भावामध्ये, होलसेल भावामध्ये जे माझे मित्र आहेत किनिवलीचे दुकानदार इरफान पठाण आणि मुन्ना पठाण हे दोघे जण ज्या भावामध्ये माल आणला जातो त्याच भावामध्ये या माझ्या आदिवासी बांधवांना ते माल देत असतात. आणि त्यामुळं स्वस्त भावामध्ये त्यांना माल मिळत असतो आणि पुरेपूर त्याचा त्यांना फायदा होत असतो. अशा जशी लोक सहलीसाठी फिरायला जातात तशी एक प्रकारची सहल माळशेज घाटामधून आनंद लुटत या ठिकाणी 100 गाड्या येत असतात. 100 गाड्या घेऊन आलेल्या आहेत आणि हजारो लोक त्यांच्यावर आहेत. आणि त्यांच्या आता इथं बाजार झाल्यानंतर त्यांची जेवणाची व्यवस्था माझ्या घरी म्हणजे दुधोली या ठिकाणी त्यांची सालाबाद प्रमाणे केलेली आहे. आणि तो जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर ते आपल्या गावी रवाना होतील. देवराम शेठ आगे बढ़ो, देवराम शेठ आगे बढ़ो.